हे जंगल सार आपलंच हाय र, वन राईला वनवा लावायचा नाही र. इकडं आग लावून सगळं पेटून दिलं, पण ही आग लावली ती आपल्या जीवनाला लावली माणसानी, हे लक्षात राहू द्या. इकडं जे पेटवलं पाठीमागं त्याची राख रांगोळीच होणार आहे एक दिवस. फक्त त्याला वेळ लागणार आहे आणि हा वेळ लवकरच येणार आहे मानवाच्या अस्तित्वासाठी. कारण जी सूर्याची आग आहे ती एवढी प्रचंड वाढलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये ही आग हळूहळू वाढतच जाणार आहे आणि सूर्य आग वकणारा तयार होणार आहे. आणि मग जर ही आग थांबवायची असेल तर कोरोना काळामध्ये आपण जसे ऑक्सिजनची कमतरता होती त्यावेळेला कसे माणसं मरत होते, तशा पद्धतीने आता माणसाचं अस्तित्व स्वतःला जर टिकवायचं असेल तर त्या उन्हापासून वाचायला लागणार आहे. आणि त्या उन्हापासून वाचवण्याचा एकच पर्याय आपल्याकडे सध्या शिल्लक आहे, तो म्हणजे ही झाडं वाचली पाहिजे. आणि ही झाडं वाचवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आणि तो जर नाही करत तर आपलं अस्तित्व संपण्यात जमा आहे. आणि येणाऱ्या काही कालावधीत येणाऱ्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्यांच्या अस्तित्वासाठी आपण हे जंगल वाचवलं पाहिजे. ते जर वाचवलं नाही तर आगीच्या विळख्यात जसे एखादं काही सापडल्यानंतर त्यांचं अस्तित्व नष्ट कसं होतं, तशा पद्धतीने आपल्याला देखील या सूर्याच्या उष्णतेपासून आणि अशा अनेक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी आपण हे जंगल वाचवलं पाहिजे. आता बऱ्याचदा मार्च महिना सुरू झाला आहे. मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये उष्णतेची तीव्रता प्रचंड वाढलेली असते आणि मे महिन्यापर्यंत ती तर खूपच वाढलेली असते. मग या मे महिन्यामध्येच आपण काय करा, बऱ्याचदा आपण रोपं तयार करतो. ही रोपं पेटवताना आपण एकतर सकाळीच लवकर थोडंसं एक दिवस या निसर्गासाठी केलं पाहिजे. सकाळी लवकर जा आणि शक्यतो वाऱ्याचा प्रवास समजा ह्या बाजूने इकडे असेल तर आपण काय करतो, इकडनंच रोप पेटवतो आणि त्यानंतर ते वेगाने पेटत जातं. तर तसं न करता आपण या बाजूने पेटवा, हळूहळू ते पेटत जाईल आणि आग देखील जंगलात इकडं पसरणार नाही. पूर्ण ती आग विझेपर्यंत आपण तिथंच थांबा. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जी आग जंगलात पसरते, कारण वारा वाहतो, वाऱ्याच्या वावटळी त्या काळात निर्माण होतात. मग मे महिन्यामध्ये जर अशा वावटळी निर्माण झाल्या तर ती हळूहळू आग विस्तव इकडं जंगलामध्ये पसरली जाते आणि मग जंगलामध्ये आग लागण्याचे प्रकार घडतात. जंगल पूर्णपणे नष्ट होऊन जातं. तर हे नष्ट होऊ द्यायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे, ही काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी घ्यावी यासाठीच हा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवरती इथून पुढे थोडेसे असे निसर्गावरतीच आपण व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामुळं नक्की लाईक करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कुठून पाहत आहे हे देखील कमेंट करून सांगा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.